हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा तर आज मस्त आज जन्माष्टमी आहे आणि आज सगळेजण दहंडी वगैरे फोडत असतील. सगळीकडे दहंडीचा कार्यक्रम असेल. आमच्या बिल्डिंग खाली पण होता. त्यांचं झालं वाटतं झालं असेल. तर मी पण मस्त असे छान कपडे वगैरे घातलेले आहेत. कृष्णाजींची पूजा केलेली आहे. आमच्या घरात कधी होत नाही युजली. मी ह्याच्या अगोदर तर नाही बघितलं अशी पूजा वगैरे झालेली, पण आमच्या घरातून आम्ही केली. काल रात्री 12 वाजता नाही केली, आत्ता केली. कारण की काल रात्री सगळे झोपले होते. मी पण काम करून झोपली होती म्हणून. असं काही स्पेशल नाही आहे, पण कृष्णजींना मानते तर मग मला असं वाटलं की यावर्षी पूजा करावी वगैरे. आणि आज मग जेवण वगैरे बनवू, जेवू आणि मग परत काम करायला बसू. तर मी आता हे बनवणार आहे, काय बोलतात, मस्त चपात्या गरम गरम, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. माझा विचार आहे की मी चपात्या बनवण्यापेक्षा मी पुऱ्या बनवू, कारण की श्रीखंड पुरी एक नंबर लागते आणि माझी खूप इच्छा आहे श्रीखंड पुरी खायची. बघू, मी ट्राय करते पुरी बनवायची. पण पुरी बनवायला ना तेलाचा इश्यू होतो. तेल जास्त जातं त्याच्यामध्ये. मी फुलके बनवेन, ठीक आहे, बघू. चपात्या माझ्याने होत नाही. आणि माझा असं विचार होता की मी आज एकटी जेवण करेन आणि मी आज एकटी ब्लॉग करू. त्या ब्लॉग मध्ये कोणी नसेल, फक्त मी असेल. बघू आज कसा होतंय. आता माझं सगळं झालंय ऍक्च्युली, बघायला गेलं तर झालं म्हणजे झालं नाही तसं. वा, इथे मी मस्त आता बटाटे उकडायला टाकले, चपातीचं पीठ मळून झालंय, कुकर लावलाय, कांदा लसूण वगैरे चिरायचा बाकी आहे. कांदा चिरायचा बाकी आहे. माझा हा वाला हात आहे ना, जाम दुखतोय. काल आम्ही एवढी साफसफाई केली ना, माझा हात पूर्ण भरून आला, जाम दुखतोय आता. मला पीठ मळायला पण जमत नव्हतं आणि आज मी ब्लॉग एकटी करते तर मला बोलतात ना, हे होतंय, समजत नाहीये एकटी बनवते तर. कोण ना कोणतरी नेहमी सोबत असतं तर कसं कॅमेरा धरून म्हणजे फोन पकडून असतं की तर मी करू शकते ब्लॉग. पण आता कसं होतं, तिथे अंधार होता. आता मी लाईट लावली, त्या अंधार होता तर मी कामं पटपट करायच्या नादामध्ये माझं असं झालं की मी कॅमेरा कुठे ठेवू, कुठे सेट करू, कारण की जागा आहे नाही आणि लाईट फक्त इकडनं येते. इकडनं असा करायला गेलं तर फेस ब्लॅक होतो आणि असा करायला गेलं तर होतो, पण तिकडे त्या साईडला अंधार होतो पूर्ण. म्हणून मग दुखतोय, जाम दुखतोय, जाम दुखतोय. तर म्हणून प्रॉब्लेम होतो जाम. इथं ठेवू शकते मी असं, पण मागणं लाईट येणार असा प्रॉब्लेम आहे आणि खालचं काय दिसणार नाही. आता एवढी मी दिसते, हा वाला अँगल बोलती मध्ये मध्ये. माझी बहिणीने माझ्या पप्पाला भाजी असली. मला मेथीची पराठे बनवायचे होते, पण मेथीच नाही आहे घरामध्ये. कुठून आणू आणि खायचं इकडचा कंटाळा आला आता. वाज नाही, वाज तू. मस्त म्हणजे मी कांदा कापून कापून वाकडा कापलाय. म्हणजे असा कांदा कोण कापतो? इथून कापायचा असतो. हा इथून का कापलाय? मीच कापलाय. त्यात मला नाही येते कांदा कापता. आता तू मजबूत शिळी कापते, मी ह्याच्यात कांदा असा हाताने कापणार नाही. कॅमेरा ट्रॅकिंग फीचर असं करायला नव्हतं पाहिजे. काय माझ्या फोन मध्ये कोणतरी आलं.
काय पाहिजे तुला? तर की जे पाहिजे होतं ते तुम्हाला भेटत आहे नाही. ये मेरे को पहले क्यों नहीं सोचा? काय करते ग? कांदा भरपूर टाकायचा बारीक चांगली लागते. असं काय होतंय? हे काय? ये बटाटे ह्याच्यात काय? डाळ भात फ्रीज मध्ये काय? काय नाही चपाती बटाटे. काही फोन उगाचच नाही घेतला एवढा महागातला. फायदा हो, भरपूर फायदा हो फोनचा माझ्या मलाच. कांदा कापणं किती कठीण काम आहे. कधी कधी असं वाटतं मला, नेहमी वाटत. मी कॅमेरा नाही बघितला, सॉरी फोन नाही बघितला, चालू करून ठेवलं तो. खराब होईल. ऑब्विसली माझ्या घरच्यांना असा डाऊट येईल की मी कोणाशी बोलते. मी एकटी पण बोलत असते म्हणून माझे पप्पांनी मला कितीतरी वेळा बघितले की मी एकटी एकटीशीच बोलते. गाडी वाजते त्यांची तिथे एवढी येते. त्याला आता आपण भरपूर टाकायचं. परत चटका लागलं, ह्याचा चटका लागला की मी त्या ह्याच्यावरती झाकलं होतं आणि त्याचाच चटका लागला चोरात. त्याला धरलं, असंच धरलं, गरम गरम काढलं आणि असंच धरलं. थंड पाण्यात घातले बटाट्यांना, माझ्या हाताला ते मजबूत जोरात भाजलं. कळलं असं असतं माझं. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या बेबीच्या बड्डेच्या टायमिंगला पण किती धडपडली होती. थोडा दिसतो एकदम छोटासा, तिथे धडपडली होती, ते लागलं होतं. आता या हाताला लागलं म्हणजे काय ना काहीतरी काम करताना लागलं पाहिजे. आज तुम्ही मला एकाच अँगलमधनं बघा, कारण की दुसरीकडे ठेवायला माझ्याकडे जागा नाही. आज फक्त नॉर्मल जन्माष्टमी आहे. मी एकटी जेवण बनवणार आहे. जसं की तुम्ही आता बघता माझ्या मदतीला कोण लागली, असं नाही की दीदी वगैरे मदत करणार नाही. केली असते तिने, पण मीच तिला बोलली की नको करून म्हणून मी बनवते म्हणून तेव्हा. त्यानिमित्ताने मला ब्लॉग पण बनवता येईल, मला दाखवता पण येईल की मी एकटी पण जेवण बनवू शकते. तसं तर मला एकटीला बघून लागेल, एकटीला ब्लॉग बनवायची सवय नाही, पण कधी ना कधीतरी मला एकटीला बनवावं लागेल.
मग तेव्हा कसं मी करणार असं होतं मला. म्हणून मग सुरुवात स्वतःपासून केलेली चांगली आहे. कोण असं नसेल कुठं मी ब्लॉग बनवू शकते ना. पण मी तुम्हाला खरं सांगू, कसं केलं माहितीये की मी ना पटपट जेवण बनवते आणि मला पटपट जेवण बनवायला येत नाही या लोकांसाठी. म्हणून मी सुट्टीच्या दिवशी वगैरे असं काय असेल ना तेव्हाच जेवण बनवते. मी 11 वाजता जेवण बनवायला घेते. नाही नाही म्हणताना तरी मी 2 वाजेपर्यंत सगळं जेवण बनवलं. फक्त भाजी चपाती डाळ भात बनवायला मी 2 वाजले. 3 तास लागले. वाव खूप छान हवा आहे गार. नेहमीच ठरलंय माझा दादा ते वेगळी बनले की दीदीच्या मुलीच्या घरी मी बनवलं होतं. पण ते बोलतात ना कॅमेरावरनं बनवलं होतं. माझ्याकडे एवढा टाइम नव्हता आणि मला पोस्टिंग करायची होती लवकर. तर मग मीच बनवला होता तो कॅमेरावरून. पण आता म्हणलं मीच बनवलं. पण कसं मला एवढा हे नव्हतं. मी व्हिडिओ एडिट करताना मला कसं एवढं भेटत नाही टाइम. व्हिडिओ एडिट करायचं नव्हतं. कारण की माझ्याकडे माझेच फक्त व्हिडिओ नसतं किंवा माझंच एकटीचं ब्लॉगिंगचं काम नसतं. मी बाकीचं पण काम असतं पण मग मला नाही एवढा टाइम भेटत. म्हणून मी कसं करते मी त्या लोकांना घेते. आहेत माणसं माझ्याकडे येऊन सगळं दिला. मग मी चालतं ना त्यांची मदत घेऊन. मला दुसऱ्या कोणी कॅमेराचं म्हणलं होतं म्हणजे ब्लॉगिंग कॅमेरा असतात किंवा गोप्रो टाईप असतात ते छोटे छोटे असतात जे असे हे होतात क्लिक होतात किंवा असे पर्सन ट्रॅकिंग असतात वगैरे. तसंच नाही म्हणलं मला गॅस फोन सगळं नवीन बघलं. माझ्या पप्पाने बेस्ट फोन घेऊन दिला. तसं सांगितलं मी सगळं ती गोष्ट मी तरी मला माहिती त्या फोनमध्ये विचार आणि मला हे जवळ मी लिटरली अख्खी दुपार पप्पांना होतं मी रडून लागली रडून मला फोन घेऊन द्या फोन घेऊन द्या फोन घेऊन द्या. तेव्हा जाऊन त्यांनी फोन घेऊन दिला. ते पण लगेच लगेच संध्याकाळी 7:00 फोन मला घेऊन दिला. पाहिजे तर अशा पाहिजे बोलण्याच्या एका बोलण्यावरती विष कंप्लीट होते. श्रीखंड आणायला जायला लागले. मी नाही जाणार कंटाळा आला. माझी दीदी बघा म्हणून ये ना किंवा माझून झाले नाही. मीठ टाकते पहिले मग मीठ टाकायचं असतं. हो ग कळलं जेवण बनवता येत नाही मला. ते काय असं काय आलं हाल हाल तिकडे जा. कळलं जा तिकडे जा. कॅमेऱ्याच्या बाहेर नको जाऊ फक्त तिकडे जा. कळलं काय कळलं काय कळलं काय मूवी मी दाखवलं कॅमेरा ट्रॅकिंग आहे. माझं फोन मध्ये आहे का मग? हा आहे ते अपडेट केलाय म्हणून आले. हो अपडेट केलंय म्हणून आलंय. जा तिथे ट्रायल मार माझ्याकडे जा तिथं कसं दिसते ट्रायल मार. मोबाईल घेऊन नको हलू. मोबाईल एका ठिकाणी ठेव. काहीतरी करा. पप्पांना दाखव पप्पांना दाखव दाखव. इकडे इकडे तुला जोक सांगते. चालू केलंय हा नाही चालू नाही चालू चालू व्हिडिओ नाही रे ते. अच्छा ओके चालू नाही केले चालू काय बघ 2 असेल तर नाही होणार. नाहीच होते बघ आलाच नाहीये मला बघ. मग ते करायला लागतं नाही चाललं मला येतच नाही. हा मग ते करायला लागतं तेच बोलतेय. सॉरी गाईज आय माय सॉरी. हे बघा इथे हाला हाला तिकडे जा. दिदी प्रेममध्ये नको येऊ. हल्ला इकडे या मागे जा तशी मागे जा. हल्ला कॅमेरा दिसलं तुम्हाला
कसं त्याच्यात आहे? इथे पण मध्ये पण असणार आणि त्यांनी पण असणार. हे बघा हे मग आम्ही सेटिंग करून ठेवलं तशी. कामच असं पाहिजे. ते फक्त माणसाला ट्रॅक करतात, सब्जेक्टला नाही करत. सॉरी, ऑब्जेक्टला नाही करत, सब्जेक्टला करतात फक्त. आम्ही आता छोटंसं हे केलं गाईस, सांगायला आपण इकडे त्यांना सांगितलं होतं, दाखवलं नव्हतं, दाखव इथे भाजीमध्ये इथे काहीतरी करते कोथिंबीर चिरते आणि कॉर्न पण टाकला ना, वाळा लागला कॉर्न. आम्ही त्याची छोटीशी पूजा मांडली. टाकू ना. अशी पूजा मांडली एकदम जवळ घे. वर घेतो असं. हा, आता कसं? मस्तपैकी पूजा मांडली. एवढी सुंदर फ्रेमिंग आणि इथे पण आहे आमच्या देवाऱ्यात पण पूजा मांडली. हे बघा पप्पा. चला गाईज, ऍज युजल आता आमचं सगळं झालेलं आहे. आता आम्ही जेवून मस्तपैकी काम करायला बसतो. आता घरचे झोपतील आणि जरा काम स्वीट चपात्या बनवण्यापासून बसत नसतं येतो. काय नाही बसतो ते, मी काढते दे पकडायला. गजाईजला सांग काम स्वीट झालेलं आहे. स्वीट झालं गाईस, फक्त भाजी बनवून साईडला झालेले आहेत मॅडम. चपातीचं हे बघा, मी इथे वातावरण तसं छान आहे एकदम आजचं. चेक इट आउट गाईज, वेदर चेक इट आउट. हे बघा आमची फुलं कशी मस्त हे होत आहेत. वा किती सुंदर. आणि हा तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तो आहे आमच्या हंडीचा. हे बघा वा किती भारी वाटतात बघा फुलं आमची, एकदम टवटवीत आणि हवा येते ते अजून छान वाटतंय बघायला. मस्त वाटत. थांबले हवा, जशी ही आली तशी हवा थांबली बघा गाईज. नाही आली आली हवा आली हवा आली. क्या कहना है आपका उसमें, क्या कहना है आपका? जसे तुम्ही आला तशी हवा बंद झाली ना. हवा आहे थोडी थोडी आहे ना, आणि बारका बारका म्हणून पण आहे, म्हणून गरम गरम नाही होते. एवढं सगळं हे करून झालोय आम्ही, तरी पण आम्हाला गरम नाही होते. म्हणजे तुम्ही बघू शकता आमची तोंड अजिबात घाम नाहीये. घाम नाही, काळा झाले थोडस. ते तोंड धुण्यामध्ये असतं. काम स्वीट झालंय. खालती जाऊन आता श्रीखंड, मग तुम्हाला बोलली मी श्रीखंड आणणार नाही, मलाच जायला लागलं. मी ब्लिंकिट करणार होती. एक मिनिट, सेम प्राइस आहे, 2 रुपये जास्त आहे उलट. हो, अमूलचं मी मागवत होती, त्याला 115चं होतं ते केसरवालंच अमूलचं. अरे पण टोटल मिळून टोटल मिळून 156 रुपीज होतं ते, आणि इथे मी 158 रुपीज म्हणजे 2 रुपये जास्त घालवलेले. काय फरक आहे? मग सेमच पैसे गेलेत. मग आणि त्याच्यात अमूलचं चांगलं होतं. नंतर आमच्या डोक्यात अशी मला नाही मला पोच लावून खाली पाठवलेलं आहे की तू तुझ्या काय तुला जे आवडतं ते आण घेऊन ये. आणलं तिच्या आवडीचं. माझ्या आवडीचं काय नाही आणलं, मी सगळ्यांसाठी आणलं. मग माझ्या आवडीचं असं काय नव्हतं ते. मी म्हटलं एवढे दिवस झाले तो खाकरा खाल्ला नाही, तर मग म्हणून खाकरा घेऊन आली मी. त्याला खाकरा नाही बोलत ऍक्च्युली, ते काय असं पापडी टाईप असतं. अरे खाकराच म्हणतात त्याला. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही प्लास्टिक मध्ये असं गोल असा असतो. चला आता आम्ही जेवतो. भूक लागली. भूक लागली. 2-2:30 वाजले, सॉरी 1:30 वाजले. आता 2 आणि 2:30 मध्ये ही नाही, AM/PM मध्ये करते. 1:30 मध्ये बघा एवढा कळलं तुम्हाला, म्हणून युट्यूबचे व्हिडिओ लेट काय येतात. AM/PM मध्ये मॅडम आपल्या जे आहेत, किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करत असाल इंस्टाग्रामला AM/PM मध्ये गोंधळ बोलते बरोबर. आमच्या इकडे ना संध्याकाळी गाईस तिकडे आमच्याकडे संध्याकाळी हे आलं ते वाले झाड आहे ना, काय टीवाले हे वाले जे झाड आहे ना, तिकडे ना पोपट असतात. तर ते संध्याकाळी अशी उडून इकडनं बघा असे इकडनं असे जात असतात, असे जातात. सो ते दररोज बघतो. सो आम्ही दररोज पोपट बघतो गाईस. तुम्ही बघता? बघत असतो आम्ही वेगवेगळे पक्षी दररोज बघतो गाईस. भारी येते गाईस. आता आम्ही केस सोडले असेल, तुम्हाला समजलं असेल की केस उडतात. हे काय माझे उडतात ना. आता कसे असे अशी डोळ्यात जातात, नाकात जातात, तोंडात जातात, तरी समजत नाही मॅडम आमच्या. चला आता आम्ही बघा, आम्ही मागे आरशात दिसते. चला आता मी जेवतो आणि आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट नक्की करा, आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का नाही. समजलं गाईच. काहीच तुम्हाला बाय बोललो खरं, त्याच्यानंतर एवढं सुंदर ताट सजवल्यावरती तुम्हाला दाखवायची इच्छा झाली. तुम्ही ताट बघा माझं. हे बघा मस्तपैकी भाजी,
चपाती गरम गरम, डाळ भात आणि श्रीखंड. बोलली की फुलके बनवणार, पण आम्ही चपात्याच बनवल्या कारण की फुलक्यांचं असं झालं की एवढा टाइम नव्हता, भूक लागलेली म्हणून नाही बनवलं. चला आता खाते.